घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 25 जूनच्या भागामध्ये जानकी सुमित्राला आवाज देत असते, आई आई ऐका ना, आई ऐका ना. पण सुमित्रा काही आई म्हटल्यावरती आवाजच ऐकत नाही. मग जानकी म्हणते, सासूबाई. यावरती सुमित्रा म्हणते, या नावाने हाक मारलीस तर आणि तरच मी तुला ओ देईन. यावरती जानकी म्हणते, तुम्ही माझ्यावरती इतका राग का करताय? यावरती ती सांगते, अगं मी कोण राग करणार, तुझी खरी सासू आहे ना, जा न तिला विचार न, तिच्याशी बोल जा. यावरती मग आता जानकी सांगते, हे बघा, ती खरी पार्वती नाहीये आणि हेच मला सिद्ध करायचं आहे. सुमित्रा म्हणते, फार वेळ केलास तू जानकी. कसं आहे ना, जर तुला हे सिद्ध करायचं होतं तर हे याच्या आधीच करायचं असतं. मी तुला स्वयंपाक खोलीतला नियम सांगितलाय. एकदा का भाजी करपली ना, मग गॅस बंद कर किंवा अजून काही कर, तर ती भाजी कधीच कधीच दुरुस्त होत नाही. ही गोष्ट मात्र आता लक्षात ठेव. आणि त्यामुळे त्यामुळे आता काहीही केलंस ना तू, तरी सुद्धा उपयोग होणार नाहीये. असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते, अहो असं का करताय तुम्ही? खरंच ती बाई जानकी नाही, हे मी सिद्ध करेन. सुमित्रा म्हणते, बस झालं. आता तिला ह्या घरात आणून ठेवलेलं आहेस ना, या सगळ्यामध्ये तिला घरात आणून ठेवलेस, आता काय सिद्ध करणार आहेस तू? मुळातच या सगळ्यामध्ये जर का नानासाहेब तिला आपली बायको मानतायत, माझ्या नानासाहेबांना तिने हिरावून घेतलंय, माझ्या ऋषिकेशला तिने हिरावून घेतलंय, आता माझ्याकडे माझं असं काय राहिलंय की या सगळ्यामध्ये आता मी इथे परकी म्हणून झालेली आहे. आणि हे सगळं तुझ्यामुळे घडलंय जानकी, तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे. यावर ती जानकी सांगायला लागते, आई तुम्ही काय बोलताय? सुमित्रा म्हणते, मी बरोबरच बोलतेय. या घरामध्ये जो मान सन्मान होता तो सगळा तिने माझ्याकडून हिसकावून घेतलाय. इतकंच नाही तर माझा ऋषिकेश पण तिने हिसकावून घेतलाय. हे वाक्य जोपर्यंत सुमित्रा बोलते तोपर्यंत ऋषिकेश खाली आलेला असतो. ऋषिकेश ज्या वेळेला खाली येतो त्यावेळेला त्याला आता लता सांगायला लागते, ऋषिकेश बाळा, तू माझी औषधं आणशील का? ही म्हणजे ही माझी औषधं संपली होती, तर ही औषधं आणलीस तर बरं होईल. असं म्हटल्यावर ती ऋषिकेश तिला सांगतो, हो, मला फक्त ती लिस्ट द्या किंवा प्रिस्क्रिप्शन द्या, मी सगळी तुमची औषधं आणतो. त्यावरती मग आता इकडे लता मुद्दामच नाटक करत सुमित्राच्या समोर म्हणायला लागते, गुणाचं ग बाळ ते माझं. खरंच माझं बाळ खूप गुणाचं आहे. मी जे काही सांगेन ना ते माझं बाळ माझ्यासाठी आणून देतं. खरंच मुलगा असावा तर असा. असं म्हणत ती मुद्दामच सुमित्राच्या समोर आता सुमित्राला त्रास होईल असं आता नाटक करत असते, जेणेकरून या सगळ्यामध्ये आता सुमित्रा चिडावी आणि चिडून आता तिने काहीतरी गोंधळ घालावा. हे सगळं चालू असताना मग ती ऋषिकेशला आपल्या जवळ काय घेते, त्याच्याशी गप्पा काय मारत बसते आणि चिडलेली सुमित्रा तिकडून निघून जाते. सुमित्राला या वागण्याचा खूप राग आलेला असतो आणि त्यावरती सुमित्रा सांगायला लागते, बघितलंस, घे, हे असंच होत राहणार आहे आणि माझा मुलगा, माझा संसार सगळं दूर झालेलं आहे आणि आता तू नाटक करायची काहीही गरज नाहीये. तू सुद्धा तिच्याच पुढे मागे कर, कारण तू सुद्धा आता तिची सून आहेस, नाही का? असं म्हणत सुमित्रा रागारागात निघून जाते. बरं, इकडे तोपर्यंत ऐश्वर्या आपल्या खोलीमध्ये असते आणि पाहते तर काय, सारंगीकडे पैशाच्या नोटा आता म्हणजे पैशाचा हिशोब करत असतो. त्यावरती ऐश्वर्या म्हणते, काय, कसला हिशोब, कसला चाललाय? यावरती सारंग म्हणतो, अहो पैशाचा हिशोब करतोय. ऐश्वर्या, मला तर तुमचं काही कळतच नाहीये, पैसे कुठून आणायचे आहेत? आणि त्या लताबाईला तुम्ही फटकन काढून 1,00,000 रुपये देऊन पण टाकलेत. मला कळत नाही की या पैशांचं करायचं काय, कसा हिशोब मांडायचा? यावरती मग आता ऐश्वर्या म्हणायला लागते, पैशांचं काय करायचं? अहो त्या लताला जर का 1,00,000 रुपये दिले नसते ना, तर या सगळ्यामध्ये ती कधीच निघून गेली असती, हे सोडून सगळा ड्रामा, आणि मग आपल्याला असंच बसायला लागलं असतं. यावरती मग आता इकडे सारंग सांगायला लागतो, हो, तुमचं म्हणणं मला पटतंय खरं, पण तरी सुद्धा पैशाचा सोंग नाही ना आणता येत. आपल्याकडे नाही फुकटची दमडी, आणि तुम्ही आता हे तिला पैसे 1,00,000 रुपये दिलेत. याच्या आधी सुद्धा तुम्ही जर का अजून तिला पैसे दिलेत तर कसं काय होणार? यावरती मग आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते, हे बघा, ती नसते पैसे दिले तर ती आपल्याला सोडून निघून गेली असती आणि माझ्यासाठी हे परवडलं नसतं. यावरती सारंग म्हणतो, पण तिचे अजूनचे पैसे कुठून आणायचे आहेत? यावरती ऐश्वर्या म्हणते, हे बघा, नाही ना आपल्याला डोकं, नको तिथे डोकं चालवायची खरंच काही गरज नाहीये. या सगळ्यासाठी मी समर्थ आहे. मी बघेन काय करायचं ते. तुम्ही फक्त आता मी जे सांगेन ना
ते काम मला मदत करायची आहे, असं म्हणत ती आपला प्लॅन सारंगला समजावून सांगते. यावरती सारंग गडबडतो आणि सारंग म्हणायला लागतो, नाही नाही ऐश्वर्या, अहो असं केलं तर आईला त्रास होऊ शकतो ना. यावरती ऐश्वर्या म्हणते, तुमच्या आईला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी. पण पण या सगळ्यामध्ये आता जानकीला त्रास होणार हे मात्र 100% याची गॅरंटी मी देते आहे. असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो, जानकी वहिनीला त्रास झाला तर मला काय करायचंय? असं म्हणत सारंग या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्याच्या या दुसऱ्या घाणेरड्या प्लॅनमध्ये सामील होतो. हे सगळं चालू असताना मग आता ऐश्वर्या आपला प्लॅन सारंगला समजावून सांगते. ज्या वेळेला सारंगला प्लॅन समजावून सांगितला जातो, सारंग तिच्या प्लॅनप्रमाणे वर्कआउट करायला तयार होतो. ज्या वेळेला सारंग या सगळ्यामध्ये हा प्लॅन तयार होतो, तो लगेचच एका माणसाला पेस्ट कंट्रोलवाल्याला बोलवतो आणि बाहेरचं झाडांच्या इकडे तो आता फवारणी करायला सांगतो. जी फवारणी मच्छरसाठी वगैरे करतात, तशी काहीतरी धुरा टाईपची फवारणी करायला सांगतो. इकडे तोपर्यंत लताने सांगितलेलं असतं जानकीला, गरम वाटी करून ये, गरम वाटीमध्ये तेल घेऊन ये माझ्या पायाला लावण्यासाठी. मग आता जानकी वाटीमध्ये तेल गरम करून आणते आणि लताच्या इथे ठेवते आणि तिकडून जायला निघते. त्यावरती लता म्हणते, आणि लावणार कोण हे मला? यावरती जानकी काहीच बोलत नाही, ती निघत असते. तर लता तिचा हात पकडते आणि थांबिते. माझ्या पायाला तेल तूच लावून द्यायचंयस, त्याशिवाय तू कुठेही जायचं नाहीयेस. पहिले तेल लाव निमूटपणे, जरा काही तुला मान पान देण्याचं काही राहिलेलंच नाहीये. असं म्हणत लता तिच्यावरती चांगलीच चिडते. मग त्यानंतर जानकी आता इकडे तिच्या पायाला तेल लावून देत असते आणि त्यावरती लता म्हणते, जानकी अगं सासूची जरा किंमत ठेवायला शिक. तुझं काय आपलं सारखं तेच 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 तेच, सुमित्राई सुमित्राई. सुमित्रा तुझी स्वावत्र सासू आहे आणि या सगळ्यामध्ये तू सुमित्रापासून जितकं लांब राहशील ना तितकं लांब राहा. तिच्या सख्ख्या सुना आहेत ना तिची काळजी घ्यायला, पण माझी काळजी घेण्यासाठी माझी एकच सख्खी सून आहे. त्यामुळे तू माझी काळजी जरा जास्त घे. हे सगळं चालू असताना इकडे आता जानकी सांगायला लागते, हे बघा, मी तुम्हाला मुळातच माझी सासू मानतच नाहीये. तुम्ही सारखं 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 मला हे बोलून की मी तुझी सासू आहे, मी तुझी सासू आहे, माझं मन काही तुम्ही पलटू शकत नाहीये. मला माहिती आहे की तुम्ही खोटारड्या आहात, खोटारड्या. यावरती मग आता ती सांगते, काय मी तुला जरा काय माझ्या पायाला तेल लावायला सांगितलं, तू मला खोटारडे बोलतेस? यावरती जानकी सांगते, तुम्हाला मनाला सुद्धा माहितीये की तुम्ही खोटारडे आहात ते, आणि तुम्ही स्वतः हे नाटक करताय हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. बास करा हे नाटक. का आणि कुणाच्या सांगण्यावरून हे नाटक करताय? हे नाटक थांबवलं तर बरं होईल. कसं आहे ना, तुमचं हे नाटक एक दिवस तर मी उघडं पाडणारच आहे. पण स्वतःहून कबूल करून या घरातून निघून जा. तुम्ही पार्वती नाही आहात, तुम्ही लताबाई आहात आणि हे मी सिद्ध केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असं म्हणत आता इकडे जानकी चांगलंच आता फटकारते तिला आणि तेवढ्याच समोर नानासाहेब येतात. नानासाहेब समोर आल्यावर ती लता रडायची ॲक्टिंग करते. बघितलं बघितलं नानासाहेब, मी या घरात आलेली तुमच्या या सुनेला नकोच आहे. जरा काय तिला मी सांगितलं की माझ्या पायाला तेल लावून दे, तर इतक्या ड्रामा करते आहे आणि मला म्हणते की तू पार्वतीच नाहीयेस, हे नाहीयेस, ते नाहीयेस. आणि बघा ना, जरा कुठे पायाला तेल लावायला सांगितल्यावर ती इतकं कोण बोलतं सासूला? म्हणजे मला तर हिचं काही कळतच नाहीये, ही या सगळ्यामध्ये माझ्याशी वैर असल्यासारखं का वागते? यावरती मग आता नानासाहेब जानकीला सांगायला लागतात, जानकी अगं तुझा असा स्वभाव नाहीये ग, तू का असं वागतेस? म्हणजे मला मान्य आहे, आतापर्यंत सासू म्हणून तू आता सुमित्राची सेवा केलीस, सासू म्हणून सुमित्राला नेहमी हे केलंस, पण आता आता तू हिला सासू म्हणून मान ना. म्हणजे मी तुला जबरदस्ती नाही करू शकत, काही झालं तरी तुझ्या मनाचा निर्णय आहे. पण शेवटी शेवटी या सगळ्यामध्ये आता तीच तुझी सासू आहे. ज्याप्रमाणे सुमित्राला मान देतेस ना, त्याचप्रमाणे हिला सुद्धा दे. असं म्हणत आता नानासाहेब सुमित्राप्रमाणेच हिला मान द्यायला ज्यावेळेला सांगतात, त्यावेळेला जानकी काहीच बोलत नाही. ना हो बोलते, ना नाही बोलते, ना काहीच बोलत. मग त्यावरती मग आता नानासाहेब म्हणतात, ठीक आहे, तुला मी या सगळ्यामध्ये फोर्स करणार नाहीये. काही झालं तरी निर्णय जो काही आहे ना, तो निर्णय तुझा असेल. तू निर्णय घ्यायला समर्थ आहेस. दे ती तेलाची वाटी इकडे, मी तेल लावतो. असं म्हणत नानासाहेब तेलाची वाटी मागतात. त्यावरती जानकी म्हणते, नको नाना, मी लावते तेल. असं म्हणत मग आता इकडे तेल लावण्यासाठी स्वतः जानकी येते आणि त्यानंतर नानासाहेब निघून जातात.
नानासाहेब निघून गेल्यावरती मग आता लगेचच इकडे आता पार्वती म्हणजेच लता म्हणायला लागते, "काय ग, कशी वटणीवरती आणली तुला? जास्तच पुढे पुढे करत होतीस ना." असं म्हणत ती आता जानकीवरती चांगलीच चिडते. इकडे तोपर्यंत सुमित्रा आपल्या रूममध्ये असते आणि सुमित्रा रूममध्ये असताना तिला लता जी नाटकं करत असते ती सगळी नाटकं समजत असतात आणि लताची नाटकं तिला आता नानासाहेबांना लाडू भरवणं, लाडासाहेबांच्या जवळ करणं, ऋषिकेशला जवळ करणं, ऋषिकेशला पुढे मागे करणं, हे सगळं सगळं तिला आता आठवत असतं आणि या सगळ्यामध्ये तिला खूप रागाचा पारा चढलेला असतो. कशा पद्धतीने अशी ही वागू शकते? का नानासाहेबांच्या सोबत इतकी ही जवळीक करते आहे? असं सारखं सुमित्राला प्रश्न पडलेला असताना सुमित्रा आपल्या रूममध्ये अस्वस्थ असते आणि त्याच वेळेला बाहेर सुमित्राच्या खिडकीच्या बाहेर फवारणी चालू करण्याचं काम आता सारंगने केलेलं असतं. हे सगळं त्याने ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केलेलं असतं आणि त्याच वेळेला इकडे आता दाराला बाहेरून कडी घातली जाते. बाहेरून कडी, इकडून फवारणी आणि त्यामुळे सुमित्राचा अस्थमाचा त्रास मुळातच वाढतो आणि सुमित्रा सफोकेट व्हायला लागते. सुमित्रा या सगळ्यामध्ये आता सफोकेट होते आणि ती आता दार उघडा, दार उघडा, कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे असं म्हणायला लागते. इकडे सारंग बाहेर फवारणी करत असतो. सुमित्राचा आवाज कोणाला ऐकू येत नसतो आणि आता ती जानकीला आवाज द्यायला लागते. जानकी, जानकी वाचव मला, जानकी, जानकी वाचव असं म्हणत ती आता जानकीला आवाज देत असते. कारण सगळ्या खोलीमध्ये धूर 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 आणि धूरच झालेला असतो. हे सगळं होत असताना मग आता इकडे लगेचच ती दाराकडे येते. तोपर्यंत जानकी इकडे तेल लावत असते आणि जानकीला कुठेतरी हा आवाज ऐकू येतो. आवाज ऐकू आल्यावर ती सुमित्रा ही मला बोलवतायत, मला जायला पाहिजे असं म्हणत जानकी तिकडून उठते आणि उठून सुमित्रा इकडे जायला येते. इकडे सुमित्राची अवस्था तोपर्यंत खूपच बिकट झालेली असते. सुमित्राला श्वास घेता येत नसतो आणि श्वास घेता येत नसल्यामुळे मग आता सुमित्रा जास्तच एकदम सफोकेट होते आणि जानकी म्हणते, "एक मिनिट, मला जायला पाहिजे." सुमित्रा ही मला आवाज देत आहेत. यावरती तिला मुद्दामच आता आपल्याकडे रोखत लता सांगायला लागते, "काय? काय नाही, कुठेही जायचं नाहीयेस. तू जरा माझ्या इकडे तेल लावायला आलीस ना, ते त्या सुमित्राला अजिबात पटलेलं नाहीये आणि म्हणून ती तुला आता आवाज देतेय. तू कुठे गेलीस ना तर खबरदार, एक पाऊल पुढे टाक. मी लगेचच ऋषिकेशला फोन करू का? की नानासाहेबांना फोन करू? बोल लवकर. कुणाला फोन करून मी आता सांगायला जाऊ की तू मला त्रास देतेस किंवा तू माझं ऐकत नाहीयेस? बोल, कुणाला बोलू?" असं म्हणत ती आता मुद्दामच जानकीला ब्लॅकमेल करायला लागते. जानकी म्हणते, "नाही हो, ऐका ना. सुमित्रा ही मला काहीतरी आवाज देत आहेत. कदाचित त्या सगळ्यामध्ये त्या आता म्हणजे संकटात असतील कुठच्या तरी आणि त्यामुळे आता इकडे लगेचच ती उठायला निघते. पण लता तिचा हात पकडते आणि गच्चपणे आता हात पकडून ती आता तिला घट्ट धरून ठेवते. जानकी हात सोडवण्याचा प्रयत्न करते, पण लताची पकड मजबूत असते कारण ती ह्या प्लॅनचा एक भाग असते आणि त्यामुळे ती आता ऐश्वर्याच्या या प्लॅनमध्ये बरोबर जानकीला अडकवत असते. तिकडे ऐश्वर्याने दार बंद केलेलं असतं, तिकडून बाहेरून धूर सोडलेला असतो, जेणेकरून सुमित्रा सफोकेट होईल आणि त्या वेळेला आपण आता तिला छानपैकी स्वतःहून वाचवायचं. हा ऐश्वर्याचा प्लॅन असतो आणि त्यामुळे लता आता जानकीचा हात धरून आता इकडे तिला आता सोडतच नाही. त्यावरती मग आता इकडे सुमित्राचा जीव घुसमटायला लागतो आणि तोपर्यंत इकडे जानकी मग विचार करते, "नाही नाही, काही झालं तरी मला जायला पाहिजे कारण आई इतक्या मोठ्या मोठ्याने कधीच ओरडत नाहीत." मग लताला अर्धवट सोडून ती लगेचच आता इकडे आतमध्ये सुमित्राला वाचवायला येते. पण तोपर्यंत ऐश्वर्या आलेली असते. ऐश्वर्याने सुमित्राला बाहेर काढलेलं असतं आणि तिला हॉलमध्ये फॅन खाली बसवलेलं असतं. त्यावरती जानकी म्हणते, "काय झालं? आई काय झालं? आई काय झालं?" असं म्हणत जानकी ज्या वेळेला सुमित्राकडे येते आणि त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते, "काय झालं म्हणून काय विचारतेस? अगं, आत्ता आई खूप सफोकेट झाल्या होत्या. त्यांच्या रूममध्ये तो धूर येत होता. बाहेर ते बोलवलेत ना सगळे साफसफाई करायला. तो सगळा धूर त्यांच्या खिडकीतून आत आणि बाहेरून कुठेतरी दाराला कडी घातलेली. काहीच कळत नाहीये की दाराला कडी घालायला आलेलं कोण आणि दाराला कडी घातल्यामुळे आई आतमध्येच अडकून राहिल्या ना आणि अडकून काय त्या सफोकेट झाल्या आणि त्यामुळे त्यांना त्रास होतोय." यावरती मग आता जानकी हादरते. "आई, आई तुमची तब्येत बरी आहे ना?" यावरती सुमित्रा तिला फटकारते. "जानकी, जानकी कुठे होतीस तू? मी तुला किती आवाज दिले,
किती जोराजोराने मी तुला ओरडले, जानकी जानकी, पण तू काही आलीच नव्हतीस. यावरती जानकी काही बोलणार तितक्यात तिथे पार्वती म्हणजेच लता येते आणि लता म्हणायला लागते, कुठे म्हणजे काय, माझे पाय दाबत होती ती. तुला काय, जरा माझी सून माझे पाय दाबायला लागली की लगेच त्रास होतो काय, लगेच काय तुझा जीव चालला होता सुमित्रा ओरडायला. असं म्हणत मुद्दामच पार्वती म्हणजेच लता आता आरडाओरडा करायला लागते. त्यावरती मग आता सुमित्रा म्हणते, बरोबर आहे जानकी, तू कशाला माझ्याकडे येशील, तू तुझ्या सख्ख्या सासूचे पाय दाबत होतीस ना. यावरती जानकी म्हणते, आई असं काय करताय, असं काहीच नाही. बरं, हे सगळं होत असताना मग आता सुमित्रा म्हणते, काही नाही, आत्ता ज्या वेळेला माझ्या जीवावरती संकट आलं ना, त्यावेळेला मला खऱ्या अर्थाने कळलं की माझी सख्खी सून आहे ना, तीच तीच या सगळ्यामध्ये आता मला साथ देऊ शकते. बाकी माझं असं कुणीच नाहीये. मी एकटीच आहे. ज्या वेळेला मला ना जीवन मरणाशी प्रश्न होता ना, त्यावेळेला मी तुला किती किती हाका मारल्या, पण पण तू या सगळ्यामध्ये आता कधीच आली नाहीस. तू माझ्याजवळ कधी नव्हतीसच. जानकी, आज मला कळलं माझं कोण परकं कोण. म्हणतात ना की या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला आपल्याला लगेचच आपला कोण परकं कोण हे ज्या वेळेला समजतं, ज्या वेळेला आपल्यावरती संकट येतं. मला किती त्रास होत होता, ऐश्वर्या चल या सगळ्यामध्ये मला आता घेऊन चल. असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच ती आता ऐश्वर्याला सांगत असते आणि ऐश्वर्या नाटक करत तिला आता घेऊन जाते. ऐश्वर्या तिला बाहेर घेऊन जाते आणि इकडे जानकी बिचारी एकटीच उभी असते. काय करायचं काय नाही करायचं हे आपल्यासोबत किती मोठा ट्रॅप रचला जातोय हे जानकीला जरी समजत असलं तरी त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तिच्याकडे काहीच नसतो आणि लता मुद्दाम जानकीला या ट्रॅपमध्ये अडकवून 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 ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत जानकी उठते आणि आपल्या खोलीत जायला निघते. त्यावरती आता इकडे खोलीत आल्यावरती ती विचार करते, नाही, त्या माणसाने मला सांगितलेलं आहे की 1,00,000 रुपये द्या आणि पुरावे आणा. मी अजून 1,00,000 रुपये घालवीन आणि काहीही झालं तरी सुद्धा मी पुरावे आणीन म्हणजे आणीन. हे पुरावे आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. म्हणून ती आता चाव्या शोधायला लागते. ज्या वेळेला ती चाव्या शोधायला लागते तर तिला चावी कुठेच सापडत नाही आणि मग मात्र जानकी हादरते. चाव्या कुठे गेल्या, इथे तर चाव्या ठेवल्या होत्या. चाव्या नेहमी जानकीकडे असतात. मग ती विचार करते, मी ऋषिकेशला कॉल करून विचारते की त्यांनी कुठे इकडे तिकडे डाव्या उजव्या हाताने चाव्या ठेवल्यात का. म्हणून ती ऋषिकेशला कॉल करते. ऋषिकेशला कॉल केल्यावरती ऋषिकेश म्हणतो, जानकी बोल. यावरती जानकी म्हणते, कपाटाच्या चाव्या मिळत नाहीयेत तिजोरीच्या. यावरती ऋषिकेश म्हणतो, हो, त्या चाव्या मी घेऊन आलोय. आता मात्र जानकी गडबडते, तुम्ही आणि चाव्या घेऊन. यावरती मग आता तो सांगायला लागतो, हो, कसं आहे ना, तो माणूस पुन्हा तुझ्याकडे पैसे मागणार याची मला खात्री आहे आणि तू पुन्हा या सगळ्यामध्ये अडकू नयेस असं मला वाटतं आणि म्हणूनच मी चाव्या घेऊन आलेलो आहे. यावरती जानकी म्हणते, म्हणजे तुम्ही मी पैसे काढू नये म्हणून चाव्या नेल्यात. ऋषिकेश म्हणतो, हो, कारण तू फसू नयेस, तुला कोणी फसवू नये या कारणासाठी मी चाव्या आणल्यात. आता जानकीला पैसे तर हवेच असतात. ती विचार करते, काही झालं तरी सुद्धा पैसे हवेत आणि पैसे देऊन जे काही सत्य आता माझ्यापर्यंत पोहोचणार आहे ते मला हवं आहे. पण काय करू, पैसे कुठून आणू. पैसे घेतल्याशिवाय तो पुरावा देणार नाही आणि पुरावा मिळाल्याशिवाय या घरातली भांडणं कलह तंटे थांबणार नाहीयेत. ती डोक्याला हात लावून बसलेली असताना मग तिला विचार येतो की आपण आता सौमित्र भाऊजींकडून पैसे घेऊया. म्हणून ती सौमित्राला कॉल करते, हॅलो सौमित्र भाऊजी, मला काही पैशांची गरज होती. सौमित्र म्हणतो, बोल ना वहिनी, किती पैसे हवेत तुला. यावरती जानकी सांगते, 1,00,000 रुपये. सौमित्र म्हणतो, ठीक आहे, मी तुला पाठवतो 1,00,000 रुपये. मग सौमित्र 1,00,000 रुपये देतो आणि ते घेऊन जानकी बाहेर जायला निघते. तितक्यात तिथे ऋषिकेश येतो. जानकी कुठे चाललेस. जानकी म्हणते, माझं थोडंसं बाहेर काम आहे. ऋषिकेश म्हणतो, थांब 1 मिनिटं. ऋषिकेशला साधारण का होईना पण संशय आलेला असतो की जानकी आपल्यापासून काहीतरी लपवते. आता या सगळ्यामध्ये ऋषिकेश तिला थांबवतो आणि तिच्याकडचे पैसे काढून घेणार का आणि आता जानकी पुन्हा एकदा या सत्य मिळवण्यापासून दूर राहणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.